नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मंडळी, तर आम्हाला हे हॉटेल 10 वाजता सोडायचं होतं. मग माझे बाबा बोलले की पोरांनो, तुम्ही 9 वाजताच रूम क्लीन करून रेडी राहा. मग मी म्हटलं ओके बाबा, जसं तुम्ही म्हणाल. मग आम्ही 9 वाजता बॅकपॅक करून रेडी बसलो होतो. तेवढ्यात माझे बाबा आले. तुम्हाला काही टाईमवर करताच येत नाही, चिडायला लागले आमच्यावर. मंडळी, तुम्हाला कितीदा सांगितलं की आवरून ठेवा, 9 वाजता क्लीन करून ठेवा रूम. म्हटलं बाबा, रूम तर क्लीनच आहे. बाबा म्हटले की जाऊ द्या, मी मदत करतो, थांबा. मग माझे बाबा असं फिरत फिरत पूर्ण रूममध्ये फिरले आणि बॉडी वॉश, हेअर वॉश, बॉडी लोशन, हेअर क्रीम, अमकन ढमकं सगळं पॅक केलं आणि माझ्या बॅगमध्ये टाकलं. मंडळी, जाऊ द्या, आता काय बोलू. मंडळी, आता तुम्हाला वाटत असेल हे सगळं असं व्यवस्थित तशाच्या तसं का पडलं आहे. मंडळी, याचे एक्स्ट्रा चार्जेस होते. जाऊ द्या. मग आम्ही रूम क्लीन केली आणि खायला निघालो. मंडळी, माझं आयुष्यात असं मत आहे की टाइम मनी, म्हणजे टाइम इज मनी, मनी टाइम इज इम्पॉर्टंट मनी. म्हणजे इन शॉर्ट माझं असं म्हणणं आहे की आपण खाण्यावर फोकस केलं पाहिजे, नाही का. मग आम्ही छान असं खाल्लं. मग दिवसाची सुरुवात अशी छान सुंदर केली, असं पोटभर खाऊन. मग असं पोटभर खाऊन आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. मग आम्ही गेलो रुक्मिणी टेम्पलला. खूप सुंदर मंदिर होतं. असं म्हणतात हे द्वारकेच्या बाहेर आहे हे मंदिर, आणि श्रीकृष्णाचं मंदिर हे द्वारकेत आहे. आता याची पण खूप मोठी स्टोरी आहे, ही आपण नंतर तुम्हाला सांगू. मग इथून आम्ही पुढे प्रवासाला सुरुवात केली, जिथे मी माझ्या भावाचा गॉगल ढापला, जो की मला अतिशय सुंदर दिसत होता, असं माझं मत होतं. जर तुम्हाला आवडलं नसेल तरी असं मला काही फरक पडत नाही, पण मला वाटतं छानच होता. मग आम्ही तिथून गेलो श्री नागेश्वर टेम्पलला. हे पण अतिशय सुंदर होतं. छान दर्शन घेतलं आणि मग आम्ही गेलो बेट द्वारका. तर बेट द्वारका कसं एका पुलावरून जावं लागतं. तर आमचे ड्रायव्हर काका म्हटले की हा सुधामा पूल आहे बेटा, हा सुधामा पूल आहे. मग मी म्हटलं अच्छा काका, जसं तुम्ही म्हणाल. मला पण कवडीचं ज्ञान नाही. मी म्हटलं अच्छा, बरं बरं. मग नंतर कळलं की ते सुदामा पूल नाही आहे. मग तिथून आम्ही दर्शन घेऊन गेलो द्वारका बीचला. मंडळी, मग तिथे असं बीच होता. मग आम्हाला असं वाटलं की असं शांत बसूया आपण तिथे, असं शांततेत रमलं पाहिजे, नाही का. मग मी माझ्या आईला म्हटली, आई आता शांत बस आणि आपण असं मेडिटेशन करू. आता माझं बोलणं तुम्हाला खुपायला लागलं का? एवढंच राहिलं होतं माझ्या आयुष्यात बघण्याचं. मग आई माझी देवासोबत बोलायला लागली डायरेक्ट. देवा, हेच दिवस मी पाहायला थांबली होती का? माझी आई रडायला लागली. मग माझा भाऊ मला साथ देत होता.